6 बॉल 37 आवश्यकता आहे. सामना आता अखेरच्या टप्प्यामध्ये म्हणजे 6 बॉलवरती 6 षटकार. मग सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. त्या ताकदीचा खेळ करणं गरजेचं आहे. व पिच बॉल पहिला आलाय, मोठा धमाका. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 बॉल आवश्यकता, 31 धावांची अजूनही आहे. बॉल आलाय बघा. विनोद यांना आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती त्यांच्या विरोधात षटकार आलाय. पाच चेंडू आवश्यकता. 31 धावांची. दुसरा आलाय. बॅक टू बॅकचे 2 षटकार. सामन्याचं चित्र पालटलंय. आता आवश्यकता 4 बॉल 25 धावांची असणार आहे. या 2 षटकाराने सांगितलंय संघर्ष जितना बड़ा होगा सफलता उतनी खास होगी. जो हार मानना नहीं जानते उनकी अलग ही पहचान होगी. या 4 बॉलवरती जर 4 षटकार ठोकले तर या जिम्नॅशियम मैदानावरती एक नवा इतिहास घडवला जाईल आणि त्या इतिहासात अर्थातच प्रदीप कुमार संगपाळ यांचं नाव अजरामर होईल. 4 बॉल 25 गरज. मॅच चालू करा आकाश जरा प्लीज. चार बॉल 25 आवश्यकता आहे. प्रदीप कुमार संगपाळ आले आणि आल्या आल्या अगदी त्यांच्या स्कोरबोर्ड वरती जी स्कोर लाईन पाहतोय 3-13 त्याप्रमाणे 3-13 वाजवण्याचा प्रयत्न केलाय. फुलटॉस डाऊन दी ग्राउंड. तिसरा आलाय. बॅक टू बॅकचे 3 षटकार. कहाणीमध्ये ट्विस्ट. प्रदीप कुमार साठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. तीन षटकार पूर्ण झालेत. अजूनही 3 षटकार टोकले. श्री कृपा स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा अर्थातच अक्षयजी सुतार सर यांच्याकडून बॅट दिली जाईल. 3 बॉल 19 आवश्यकता आहे. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक उठून गेले त्या प्रेक्षकांनी खूप काही मिस केलंय, कारण आता हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. गोलंदाजीमध्ये आता फेरबदल करण्याची वेळ आली आहे, कारण 3 बॉल 19 आवश्यकता आहे आणि फलंदाज प्रदीप कुमार संगपाळ एका वेगळ्याच रंगात आपल्याला पाहायला मिळत आहेत. इम्रान आपली प्लेयर आत घ्या. मॅच फाईट चालू आहे. आपले आत बसा जरा प्लीज. विजयपथ. तीन बॉल 19 गरज. हा ट्रॅकर आडवा बॅटने या चेंडूवरती सिंगल धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न प्रदीप कुमार संगपाळ करत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रनआउटची संधी आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. विकेट आहे विकेट. माघारी परतावं लागते. विकेट आली. विकेट आली प्रदीप कुमार संगपाळ यांची. मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रदीप कुमार संगपाळ यांच्यासाठी. 3 बॉल 3 षटकार ठोकले. या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय.
चर्चा राहिली या मॅच मध्ये. प्रदीप कुमार संगपाळ या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर आता 2 बॉल आणि आता 2 बॉल मध्ये आवश्यकता 17 धावांची. आता सामना आपण पाहिलं तर अयुब समीर स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकला. 18 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 18ची गरज. न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हे 2 चेंडू आपण पाहिलं तर आजच्या रात्रीतले शेवटचे. पिच बॉल ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक मिड ऑफला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. या सिंगल पूर्ण झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचते 81 आकड्यापती. शेवटचा 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. दरम्यान इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग